खालापूर तालुक्यातील वावोशी शाळेच्या 1990-91च्या बॅचने 10वीच्या वर्गखोलीला दत्तक घेत 2.5 लाखांचा खर्च करून सुशोभीकरण केले। जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा म्हणत वर्गात पुन्हा बसण्याचा अनुभव घेतला। यावेळी शैक्षणिक साहित्य वाटपही करण्यात आले। माजी विद्यार्थी जितू सकपाळ, अविनाश आमले यांनी भावनिक भाषण करत शाळेचे ऋण फेडण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाला संस्था प्रमुख, ग्रामपंचायत सरपंच, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, सर बोलत असतात या मुलांसाठी, 10वीच्या मुलांसाठी आता थोडंसं मार्गदर्शनच करेल की आपल्यावरती आपण सर बाहेर पडलं, आई वडिलांना पण बोलतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं। हे याच्यासारखं भयंकर पाप नाही। ज्या दिवशी आपण आपल्या आई वडिलांना बोलतो का तुम्ही माझ्यासाठी काय केलं, याच्या पलीकडे दुसरं पाप नाही। तसंच ह्या शाळेचे पण ऋण आहेत, जसे आई वडिलांचे ऋण असतात त्याचप्रमाणे या इमारतीचे आपल्यावरती ऋण आहेत। माझे मित्र बोलले की आपण दुर्गम भागातली शाळा करू, नाही, या इमारतीचे ऋण आमच्यावरती आहे। या इमारतीने आम्हाला उन्हापासून रक्षण केलं, या इमारतीने आम्हाला पावसापासून रक्षण केलं, आणि या इमारतीने हिवाळ्यापासून आमचं रक्षण केलं, आणि या सगळं वातावरण तिन्ही झेललं आणि आम्हाला सुरक्षित ठेवलं। या इमारतीचे आपल्यावरती ऋण आहे आणि ते ऋण फेडण्याचा कुठंतरी प्रयत्न करतोय, ऋण फेडलेले नाही। आमचे मित्र बोलले की ऋण फेडलेले नाही आणि ऋण कधी फेडता येत नाही। पण खरोखर मी दुसऱ्यांसाठी बोलणार नाही, पण मी माझ्या बॅचला फक्त आव्हान करीन, हा एक वर्ग केला म्हणजे आपला कार्यक्रम संपलेला नाही। मंगेश असतील, मोहन असतील, आपण सगळे सर्व विद्यार्थी, जितू बोलले, माजी सरपंच सागडे, आपण एक वर्ग केला म्हणजे आपला कार्यक्रम संपलेला नाही। ही आपली शाळेचा कायापालट करणे ही आपली जबाबदारी आहे। तुम्ही त्या प्रवासात झेंडाची वारीला, आता वारी चालू आहे, वारीमध्ये अगदी आळंदीला निघताना जी काही लोक असतील, पण जाताना वारीमध्ये एवढे सामील होतात की लाखोच्या संख्येने पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत अगदी सुरुवात होते। आजच्या क्षणाला ही वारी निघालेली आहे। आजच्या ह्या अगदी 28 तारखेला ही वारी निघालेली आहे। या शाळेचा कायापालट करेपर्यंत फक्त 75 आणि 100च वारकरी राहणार नाहीत, तर हे वारकरी असंख्य होतील, असं या ईश्वरसाठी पण मी प्रार्थना करतो की लोकांना बुद्धी द्यावी, या माझ्या विद्यार्थ्यांना बुद्धी द्यावी, आणि या वारीमध्ये जशी पंढरपूरची वारी आहे त्याचप्रमाणे निघालेली वारी आहे, आणि या वारीमध्ये असंख्य लोकांनी सामील व्हावं, असंख्य माजी विद्यार्थ्यांनी सामील व्हावं, आणि वारी अगदी त्या पांडुरंगापर्यंत पोहोचवावी, एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन। प्रत्येक ठिकाणी आता परिस्थिती बदलत चाललेली आहे। थोडासा शोचा जमाना आलेला आहे। नटलेला थटलेला एखादा दिसला की त्याच्याकडे आकर्षण केलं जातं, क्वालिटीकडे बघत नाही। सुसज्ज अशा इमारती शहरामध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्यांचा ओढा शहराकडे चाललेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या झेडपीच्या शाळा असतील किंवा हे अशा हायस्कूल असतील, ह्यांच्याकडे बऱ्यापैकी लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे, आणि दुर्लक्ष झाल्यामुळे ही आज अवस्था आपल्या ग्रामीण भागातल्या हायस्कूलची आज आलेली आहे। पण खरोखर ज्या एखाद्या गावात एखाद्या पाहुणे जर आले तर त्या पाहुण्यांना आपल्या गावातलं मंदिर दाखवायला नेला जातो, चला दर्शनाला जाऊ। त्या दाखवणाऱ्या माणसाचा दर्शनाचा उद्देश नसतो, तो त्यांच्या गावचा वैभव त्याला दाखवायचा असतो, तो मंदिर दाखवायचा असतो, आणि तो त्या मंदिरात नेतो, चला आमच्या गावचं काय दैवताचं दर्शन घेऊ, आणि मग तो दर्शन एक क्षणाचा घेतो आणि अर्धा तास तो मंदिर दाखवत असतो, का तर त्या गावचा तो वैभव असतो। प्रत्येक कोण सरपंच आहेत, कोण माजी सरपंच आहेत, कोण सदस्य आहेत, सुज्ञान गावचे आपण नागरिक आहोत। प्रत्येक गावात झेडपीची शाळा हे आपल्या गावचं वैभव असलं पाहिजे, आणि या 36 परिसरातला हा हायस्कूल हा आपला वैभव असला पाहिजे। हे केवळ वैभवाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघू, हे माझ्या 36लं वैभव आहे, आणि त्या दृष्टीने जेव्हा बघू तेव्हा या इमारतीचा नक्कीच कायापालट झालेला असेल। ज्यावेळेस आम्ही 28 तारखेला जेव्हा हा संकल्प 28 मेला आमचा एक गेट टुगेदर झाला, त्या गेट टुगेदरमध्ये असं ठरलं, म्हणजे आमचे एक 2-3 जण असे चांगली कामं करतात म्हणजे समाजसेवेची, त्यांनी ठरवलं का बाबा आपण एकत्र जमलोत, शाळेचा ऋण आपल्यावर आहे, आपण तिथं शिकलोत, आपण तो ऋण परतफेड कसा करायचा। तर बोलता बोलता आमचे सरपंच तांबाटी, वडवल, परत वर्गमित्र सर्व आमचे 36चे, त्यांनी ठरवलं का एक वर्ग आपण दत्तक घेऊया, वर्ग खोळी दत्तक घेऊया, तिचा सुशोभीकरण करूया। त्या हिशोबाने आमची चर्चा होता होता 6 तारखेला आम्ही 6 जूनला आम्ही फायनली करून टाकलं ते। 6 जून नंतर आज 28 तारखेला आम्ही
ते सर्व वर्ग सुसज्ज करून शाळेमध्ये आम्ही काय म्हणतो काय केलं सुपूर्द करून टाकलं.